19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. 4च वर्षात आपण त्यांची 400वी जयंती साजरी करू. तरी देखील प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयात आदरणीय असलेलं, पूजनीय असलेलं, देवास समान असलेलं एकमेव व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते म्हणजे महाराज. महाराजांनी कार्य कोणत्या परिस्थितीत सुरू केलं हे जर समजायचं असेल तर आपल्याला त्यावेळचा भारताचा किंबहुना महाराष्ट्राचा इतिहास किंवा त्यावेळची राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती कशी होती हे तरी थोडक्यात समजून घ्यायलाच हवं. शिवरायांनी मराठा साम्राज्याच्या सत्तेचा पाया उभारण्याआधी हिंदुस्थानात सर्वात श्रेष्ठ जर सत्ता कोणाची असेल तर ती मोगलांची होती. तसं तर उत्तरेत राजपुतांची आणि दक्षिणेत नायकांची राज्य नांदत होती, पण ती सर्व मांडलिक होती. दक्षिणेत ती आदिलशहाच्या पदरी होती आणि उत्तरेत ती मोगल बादशहाच्या पदरी होती. आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्यासारख्या सार्वभौम आणि स्वतंत्र राज्याचा विचार करणे हे देखील त्या काळी अगदी अशक्यप्राय असेच होते. पण महाराजांनी ही अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. बाराव्या शतकास उदयास आलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले, त्याचप्रमाणे प्राचीन हिंदुस्थानातील राज्यवैभवाची परंपरा चालवणारे देवगिरीचे यादव हे इथले शेवटचे बलाढ्य राजघराणे. कारण दक्षिणेत जेव्हा देवगिरीच्या यादवांची सत्ता वैभवाच्या शिखरावर होती, तेव्हा उत्तर हिंदुस्थान मुस्लिम सत्तेने पूर्णपणे ग्रासलेला होता. आणि इसवी सन 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांवर पहिली स्वारी केली आणि साधारण 25 वर्षात देवगिरीची राजसत्ता संपूर्णपणे विध्वंस करून टाकली. त्यानंतर खिलजीची सत्ता संपुष्टात येऊन तुघलक घराण्याची सत्ता निर्माण झाली आणि मोहम्मद तुघलकाने दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली आणि देवगिरीचे नामांतर त्याने दौलताबाद असे केले. अशा तऱ्हेने उत्तर हिंदुस्थान तर मुस्लिम सत्तेने अगोदरच काबीज केला होता. नंतर दक्षिणेतील देवगिरीचे यादव साम्राज्य नष्ट केले आणि त्यांची ही घोडदौड खाली दक्षिणेकडे तशीच सुरू राहिली. पण विजयनगरच्या साम्राज्याने जवळजवळ 200 वर्षे या मुस्लिम आक्रमणाला थोपवून धरले. शेवटी विजयनगरचा पाडाव करण्यासाठी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही अशा 5 मुस्लिम शाह्या एकत्र आल्या आणि 1565 मध्ये विजयनगरचा शेवटचा सम्राट रामराजा मारला गेला. विजयनगरचे साम्राज्य म्हणजे हिंदूंचे जणू वैभवच, हिंदूंच्या संस्कृतीचे अगदी तेजस्वी केंद्र. आक्रमकांनी हे वैभवशाली शहर बेचिराग करून टाकले. स्त्री पुरुषांची सरसहा कत्तल करण्यात आली. भव्य इमारती आणि सुंदर मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. सेवेल या इतिहासकाराच्या शब्दात सांगायचं झालं तर तो म्हणतो, यापूर्वी जगाच्या इतिहासात असा वैभवशाली शहराचा इतक्या अल्पावधीतच असा भयंकर विध्वंस केव्हाही झाला नव्हता. अशा तऱ्हेने साधारणतः शिवजन्मापूर्वी 300 वर्षांपासून मुसलमान आक्रमकांच्या राजसत्तेखाली भरडून गेलेली रयत होती. भरीसभर म्हणून भयंकर अशा दुष्काळाचे सावट देखील महाराष्ट्रभर पसरलेले होते. स्थानिक वतनदार हे देखील जनतेचीच लूट करून सत्ताधीशांच्या मर्जीत राहत होते. अशा तऱ्हेने चहूकडे जेव्हा काळोखाचंच साम्राज्य जनतेला दिसत होतं, त्यावेळीच 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी काळोखाला चिरून काढणाऱ्या तळपत्या सूर्याच्या रूपाने बाळ शिवरायांनी जन्म घेतला. आणि या युगपुरुषाने अशी कामगिरी केली की ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानाचा इतिहास बदलून टाकला.